महत्त्वाची माहिती समोर येते। नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी हा 2 डिसेंबरला होणार असं कळतंय। शुक्ल पक्षात शपथविधी करण्याला पसंती देण्यात आलेली आहे। मार्गशीर्ष महिन्यातला शुक्ल पक्षात हा शपथविधी होईल असं सांगितलं जाते। रविवारी दर्श अमावस्या संपणार आहे, त्यामुळे सोमवारची निवड करण्यात येते। 2 डिसेंबरला शपथविधीचा मुहूर्त ठरेल असंही सांगितलं जातंय। ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात मार्गशीर्ष महिन्याची ही निवड का केली जाते। शपथविधीसाठी 2 डिसेंबरची निवड का? रविवारी दर्श अमावस्या संपणार आहे, तर 2 तारखेपासून मार्गशीर्ष महिना सुरू होतोय। मार्गशीर्ष महिना चांगल्या कामांसाठी शुभ मानला जातो। अनेकदा लग्नांचे मुहूर्त मार्गशीर्ष महिन्यात काढले जातात। 2 डिसेंबरला देव दिवाळीचा शुभ दिवस आहे। अमावस्या पौर्णिमा यामधील पहिल्या पंधरवड्याला शुक्ल पक्ष असं म्हणतात। मोठी किंवा शुभ कार्य शुक्ल पक्षात केली जातात आणि त्यासाठीच या दिवसाची निवड झाल्याचंही सांगितलं जातंय। एकीकडे आपण बघतोय मुख्यमंत्रीपदी स्वतः देवेंद्र फडणवीस विराजमान होणार, यावरती दिल्लीमध्ये तरी शिक्कामोर्तब झालेला आहे। गटनेतेपदाची निवड ही देखील लवकरच होईल असं सांगितलं जातंय। मात्र दुसरीकडे आज होणारी महत्त्वाची मुंबईतली बैठक ही मात्र रद्द करण्यात आली आहे, कारण दरेगाव या काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मूळ गावी ते निघून गेलेले आहेत। अमावस्येच्या निमित्तानं काहीतरी पूजा असल्याचं सांगण्यात आलेलं आहे आणि हे कारण देऊन ते दरेगाव या ठिकाणी निघून गेलेले आहेत। आणि त्यानंतर आपण पाहतोय मुख्यमंत्री पदाचा आणि संपूर्ण मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा हा मार्गशीर्ष महिन्यात होईल, यासाठीची सगळी तयारी करण्यात आली आहे। महायुतीच्या माध्यमातून 2 तारीख ही निवडली गेली आहे। त्याचं एक अनन्यसाधारण महत्त्व आहे, कारण महायुती ही सनातन धर्म आणि त्याच्याशी जुळलेल्या ज्या प्रथा आहेत त्या प्रथाला मानणारी आहे। त्याच्यामुळे सनातन धर्मामध्ये मुहूर्तशास्त्राचं अनन्यसाधारण महत्त्व आहे। त्याच्यामुळेच 2 तारीख ही निवडली असावी असा आमचा अंदाज आहे। 2 तारीख ही मार्गशीर्ष महिन्यातली प्रतिपदेची तारीख, प्रतिपदा या तिथीची तारीख आहे। ह्या तिथीला देवदिवाळी पण आहे। आता देवदिवाळी म्हणजे हे जे देव आहेत ते त्या दिवशी सर्वोत्तम आणि सर्वोच्च आनंदाच्या स्थितीमध्ये असतात। त्याच्यामुळे विष्णूने सुद्धा हे म्हटलं आहे की महिन्यातला मार्गशीर्ष महिना मी आहे आणि छंदातला गायत्री छंद म्हणून मी आहे। म्हणून ह्या महिन्यात केल्या गेलेल्या प्रत्येक कार्याचं फळ शुभच मिळतं आणि सुखदायी मिळतं। ठीक आहे, म्हणूनच की काय सरकारने मार्गशीर्षातली 2 तारीख निवडली असावी असा आमचा अंदाज आहे।